जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय। हा संसार खोटा, हरी भक्ती करा तेने हे तोटा. सगळीकडे फायद्याचा बघतो ना आपण, सगळीकडे फायदा झाला पाहिजे. संसार खोटा आहे आणि हरिभक्ती आम्हाला फायदा करून देणारी आहे, लक्षात घ्या. तुकोबारायांचं आयुष्य 18 दारिद्र्य होतं महाराज जीवन तुकोबारायांचं. बघता बघता दुष्काळ पडला तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये. बघता बघता दारिद्र्य आलं. प्रपंचाला मागे सारून तुकोबाराय परमार्थ करण्याकरिता बाहेर पडायचे. 8-8, 15-15 दिवस आळंदी, पंढरपूर घरात थांबायला तयार नाहीत. कधीतरी भामरातांच्या डोंगरावर जायचे, तिथे भगवंताची आराधना करायचे आणि एखादी चिमणी दिसली की तिला म्हणायचे, बाई ग, तुझ्यातलं माझ्यातलं आत्मतत्व एक आहे. आणि परिणाम असा व्हायचा, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबाराय परमार्थ करण्याकरिता बाहेर पडायचे. कधीतरी आवडीच्या सांगण्यावरून तुकोबारायांना एखाद्या शेताची राखण करण्याचं काम तुकोबारायांना मिळालं. ऊसाच्या शेताची राखण करण्याचं काम तुकोबारायांना भेटावं, इतका मालक खुश झाला तुकोबारायांवरती. घरी जाताना एक ऊसाची मुळी तुकोबारायांच्या खांद्यावर दिली. तुकोबाराय पुढे चालतायत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकोबाराय पुढे चाललेत आणि मग ती आपली बारकी बारकी मुलं, ह्यांच्यासारखी बारकी बारकी मुलं तुकोबारायांच्या पाठीमागे. कोणी ऊस मागून घेतला, कोणी ऊस मागून घेतला महाराज. ऊसच सगळे संपले, 2च काटकं शिल्लक राहिली खांद्यावरती. तुकोबारायांना कळलं सुद्धा नाही. घरी आल्यावर 2च काटकं, एक ऊसाचं काटकं लेकरा बाळांनी खायला घेतला आणि एक ऊसाचं काटकं आवळीच्या हातात दिलं. तुकोबाराय पांडुरंगासमोर बसले. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. देवा मला तुझा वेळ लागलाय असं सगळं म्हणतात. हो का रे, बरं मला तुझा वेळ लागले. आणि याच आनंदाच्या भरामध्ये आवळीने पाठीमागून यावं आणि ऊसाचं काटकं मारावं महाराजांच्या पाठीमागे. महाराजांचं हळवं अंतःकरण. तुकोबाराय म्हणतात, आवळे मला माहितीये तू मला दिल्याशिवाय एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच होता तुकोबारायांचा. एवढे आपल्यावर उपकार केले, एवढे संतांवर उपकार केले, कृतज्ञता व्यक्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार,
काय सांगू आता संतांचे उपकार मोज निरंतर जागविती. पावणे 11 व्हायला आले, 12 वाजले तरी चालतील ना तुम्हाला? चालतील का? कारण कीर्तन लेट झाले. चालू कीर्तन लेट चालू झालंय ना? 12 वाजले तरी काही हरकत नाही. आपण प्रसन्न बसा. विठ्ठल विठ्ठल एकदम फ्रेश बसा. कारण की तुमचं चेहरेच सांगतायत मला तुम्ही खूप आनंदी दिसता. चेहऱ्यावर तेज आहे तुमच्या. धर्ममंडप आहे ना, त्यामुळे फक्त मुखामध्ये नाम घ्या या धर्ममंडपामध्ये येताना. कारण आपला परमार्थ हा नावासाठी नाही, भगवंताच्या नामासाठी असला पाहिजे, एवढं मात्र लक्षात घ्या. आपला परमार्थ नावासाठी नाही, भगवंताच्या नामासाठी असला पाहिजे. परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो, पण अर्थाचा परमार्थ आम्हाला लगेच कळतो. परमार्थ म्हणजे काय हो? श्रेष्ठता. परमार्थ म्हणजे श्रेष्ठता आणि अर्थ म्हणजे धन. याचा परमार्थ आपल्याला लगेच कळतो, पण परमार्थाचा महाधन आहे. बरोबर, महाधन आहे. पण परमार्थाचा अर्थ कळायला मात्र आपल्याला वेळ लागतो. तुकोबरायांचा आपण आज निरूपणाकरिता अभंग घेतलाय. त्यांचं चरित्र आपण आज थोडक्यात पाहिलं. 18 विश्व दारिद्र्य तुकोबरायांची. संतांचे उपकार आपल्यावर आहेतच, कल्याणच झालंय आपलं. संतांनी आपलं कल्याणच केलेलं आहे. म्हणून संतांना, देवांना, आपल्या आई वडिलांना कधीच विसरायचं नाही. अनंत उपकार आहेत महाराज संतांचे, अनंत उपकार आहेत. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. अखिल कोट ब्रह्मांड नायक अवताराला येतोय संतांच्या रूपामध्ये. महाराज लक्षात घ्या. 1930 मध्ये एक चित्रपट महाराज प्रदर्शित झालेला, संत तुकाराम. माहिती आहे का तुम्हाला? चित्रपट प्रदर्शित झालेला संत तुकाराम. त्या कलाकाराचं नाव विष्णुपंत पागनीस. अतिशय उत्कृष्ट भूमिका निभावलेली विष्णुपंत पागनीसांनी. ते समोरून असे गेले ना तरी लोक म्हणायची हे तुकोबाच. अशी उत्कृष्ट भूमिका विष्णुपंत पागनीसांनी साकार केलेली. 365 दिवस संत तुकाराम महाराजांचे चित्रपट जे बॅनर छापलेले ते पुणेकरांनी खाली उतरूच दिले नाही. 365 दिवस एवढा पिक्चर तो गाजलेला, महाराज चित्रपट गाजलेला. जेव्हा चित्रपटाचा गल्ला तयार झाला तेव्हा दिग्दर्शक हे मानधन देण्यासाठी विष्णुपंत पागनीसांकडे गेले. विष्णुपंत पागनीसांनी पाहिलं ही लोक मानधन देण्यासाठी आलेली आहेत. विष्णुपंत पागनीस म्हणाले, मला तुमचं मानधनच नकोय, मला तुमचं मानधन नकोय. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणाले, महाराज तुम्ही मानधन स्वीकारा. एका कलाकाराला महाराज म्हणणं कितपत योग्य आहे महाराज? पण ते विष्णुपंत पागनीस होते. तुकोबरायांची भूमिका निभावलेले विष्णुपंत पागनीस. कारणही महाराज कसं होतं, विष्णुपंतांनी तुकोबरायांचा पोशाख चढवलेला ना तो मरेपर्यंत उतरवला नाही, मरेपर्यंत उतरवला नाही. आणि अजून एक घटना त्याला कारणीभूत आहे. महाराज लोक का म्हणायची त्यांना? चित्रपटाचं प्रदर्शन चालू होतं, चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांना चहा प्यायचा होता. मग चहा पिण्यासाठी पेठेत जावं लागणार. पेठेत गेल्यानंतर असंच जावं का? नाही. धोतर वगैरे
चिपळ्या, मग ते सगळं काढण्याकरिता ते सगळं वेळ जाणार, 15 मिनिटं त्याच्यातच जाणार, शूटिंगला वेळ होणार, गंध विस्कटणार, काय करावं. विष्णुपंत पागनीसांनी विचार केला, ॲज इट इज असंच गेलो तर धोतर वगैरे पटका सगळं घालून असंच गेलो तर ठीक आहे. विचार केला विष्णुपंत पागनीसांनी, गेले पेठेत, त्यांना चहा प्यायचा होता. 2 निष्ठावंत वारकरी त्या ठिकाणी होते. विष्णुपंत पागनीसांना बघितल्याबरोबर ते 2 निष्ठावंत वारकरी तुकोबरायांच्या म्हणजे विष्णुपंत पागनीसांच्या समोर गेले आणि त्यांच्या चरणावर महाराज नतमस्तक झाले. लोटांगण घातलं महाराज त्या निष्ठावंत वारकऱ्यांनी. आता 2 निष्ठावंत वारकरी त्यांच्या पाया पडतात म्हणजे आजूबाजूच्यांना पडणंच आहे. ते 25-30 लोक पागनीसांच्या पाया पडण्यासाठी गेले. विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. तो चहावाला म्हणतोय, बाबा चहा पोळलाय का? तुम्ही रडताय कशासाठी? चहा पोळलाय का? विष्णुपंत पागनीसांचं त्या चहावाल्याला उत्तर होतं, लक्षात घ्या, ऐका त्याचं उत्तर काय होतं. 40 वर्ष झाली आर्टिस्ट म्हणून जगलोय. साधं मला कोणी राम राम रामकृष्ण हरी सुद्धा म्हटलं नाही. तुकोबरायांचा पोशाख काय अंगावरती चढवला. 50-40 लोक आज माझ्या चरणावर नतमस्तक झालेत. माझी एवढी योग्यता आहे, माझी एवढी पात्रता आहे, तर तुकोबरायांची काय पात्रता असेल महाराज? काय पात्रता असेल? तुका आकाशाई वढा एवढी ताकद होती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. मग तुकोबरायांना सगळे महाराज महाराज म्हणू लागले. कोणी आदराने म्हणू लागले, कोणी टिंगल टवाळ्यांनी म्हणू लागले. संप्रदायातल्या माणसांना फार त्रास आहे महाराज. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही हे. इथं ना यांना फार त्रास आहे, सोपं नाही. आम्हाला महाराज सुद्धा नीट कोण म्हणत नाही. काय बुवा नाही म्हणत कोणी, आदराने पण नाही कोण म्हणत, टिंगल टवाळ्यांनी म्हणतात काय बुवा. तर विष्णुपंत पागनीसांना कोणी टिंगल टवाळ्याने, कोणी आदराने महाराज म्हणायचे. दिग्दर्शक गेले, मानधन स्वीकारा असं सांगितलं विष्णुपंत पागनीसांनी. विष्णुपंत पागनीसांनी सांगितलं, नाही मला तुमचं मानधनच नकोय, मला तुमचं मानधनच नकोय. विष्णुपंत पागनीस म्हणतात, तुमचं मानधन मला नकोच, आल्या पावली परत घेऊन जा. दिग्दर्शक म्हणतात, अहो त्याच्यापेक्षा जास्त आणलंय, आता तरी घ्या, मला माहिती आहे तुम्हाला जास्तीच्या अपेक्षा असणार. विष्णुपंत पागनीस म्हणतात, तुम्ही चित्रपटाचा मला अख्खा गल्ला दिला तरी मला हे मानधन नको. दिग्दर्शक म्हणाले, का तुम्हाला काय कारण आहे? तुम्ही सांगा मला काय कारण आहे. विष्णुपंत पागनीसांचं उत्तर असं होतं, आज मी तुकोबरायांची भूमिका मांडली. ते राग रसिक तुकोबराय त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मानधन घेऊन येतोय आणि तुकोबराय ते मानधन स्वीकारतच नाहीत, आल्या पावली परत घेऊन जातात. तुमचे ये रवित्त धन ते आम्हा मृतके समान, दिवट्या हाती घोडे येतो आसन बडे. बरोबर, आल्या पावली परत गेले, आल्या पावली. मग तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजाच्या मानधन स्वीकारतच नाही, मग तुमचं मानधन मी का स्वीकारू? आल्या पावली परत घेऊन गेले दिग्दर्शक, आल्या पावली परत घेऊन गेले. आणि जेव्हा विष्णुपंत पागनीसांचा जेव्हा अंतिम काळ महाराज जवळ आला, अंतिम काळ जवळ आला, त्यावेळेस एका कलाकाराने विचारलं, सहकार्याने विचारलं त्यांना, तुमची शेवटची इच्छा काय आहे? विष्णुपंत पागनीसांनी सांगितलं, 4000 नाही जमले तरी चालतील, पण 4 निष्ठावंत वारकरी आणा आणि माझ्या भजनामध्ये माझा अंतविधी होऊ दे. 4 निष्ठावंत वारकरी आणा आणि माझा अंतविधी भजनाप्रमाणे होऊ द्या, अशी शेवटची इच्छा विष्णुपंत पागनीसांची होती. निष्ठावंत भक्त, निष्ठावंत भक्त. आजही आपण जे घरामध्ये फोटो पाहतो ना, ते तुकोबरायांचे नसून विष्णुपंत पागनीसांचे. लक्षात घ्या, 7 समुद्र पार विष्णुपंत पागनीसांच्याच
तुकोबारायांच्याच फोटोची आरती केली जाते, तुकोबारायांच्या फोटोची आरती केली जात नाही. साता समुद्र पार. मग विष्णुपंत पागनीसांना तुकोबाराय एवढी मोठी ताकद देतात, मग तुम्हा आम्हाला का देऊ शकत नाही तुकोबाराय? हा, एवढे उपकार संतांनी आमच्यावर केलेले आहेत, मग त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, व्हावे उतराई. व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, व्हावे उतराई.